गेल्या 50 वर्षाच्या प्रवासातील आपला आठवणीतला एखादा क्षण? अमुक एक असा आठवणीतला क्षण पण सांगतो ना. आपण म्हणतो मी व्यावसायिक नट आहे. आता व्यावसायिक नट म्हणजे काय? मी पैसे घेऊन काम करतो. मग जेव्हा मी पैसे घेऊन काम करतो तेव्हा माझं एक दायित्व त्या निर्मात्याकडे पण असतं. हो, बरोबर आहे. बरोबर. मी कोणाचं नाव घेणार नाही, कारण ती माझी संस्कृती नाही. मी तुम्हाला म्हटलं कमलाकर सारंग आणि लालन सारंग या दोन विभूती ज्यांच्या संस्थेतून मी 3 नाटकं केली. सखाराम बाइंडर, खोल खोल पाणी आणि जोडीदार. आणि त्यांनी मला अक्षरशः आपल्या घरातल्या सदस्यासारखं वागवलं. म्हणजे सगळ्यात अगोदर मी सांगतो, लालनताई त्यावेळेच्या त्या अत्यंत नामांकित अभिनेत्री होत्या. रात्री प्रयोग झाल्याशिवाय, मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये होतो, नोकरी करत होतो मी चर्चगेटला. त्याने म्हणजे आईवडिलांना सांगितलं होतं रात्रीच्या प्रयोगाला प्रदीप आमच्याकडे झोपेल, म्हणजे पुन्हा पुरीला येऊन सकाळी. तर रात्रीचा प्रयोग झाला शिवाजी मंदिर किंवा कुठला गडकरी, आणि मी दादरला त्यांच्या माईमला राहायचे, ते तिकडे गेलो की लालनताई मला चपाती लागते म्हणून रात्री स्वतःच्या हाताने चपाती करायची आणि मला गरम गरम जेवण द्यायचं. आता हे उपकार आहेत अगदी, आणि ते मी विसरणार नाही. म्हणून लालनताई, कमलाकर सारंग सर, तिथलाच एक किस्सा आहे. मी त्यांच्याकडे पहिलं नाटक केलं सखाराम बाइंडर. हा किस्सा मला वाटतं सरांनी बाइंडरचे दिवसमध्ये कदाचित लिहिलाय किंवा मला कल्पना नाही. सखाराम बाइंडर 1972 साली पहिल्यांदा आलं, ज्याच्यामध्ये निळूभाऊ फुले होते, कुसुम कुलकर्णी होत्या, नारायण पै होते. 1982 साली कलारंग, कमलाकर सारंग सर आणि लालनताई यांच्या संस्थेने ते नाटक पुनरुज्जीवित केलं 1982 साली. आणि तेव्हा मला त्यांनी दाऊदच्या भूमिकेसाठी सिलेक्ट केलं. मला वाटतं ते माझं नाव त्यांचे चिरंजीव राकेश सारंग, जो माझा चांगला मित्र होता आहे, त्यांनी सजेस्ट केलं आणि मी दाऊदची भूमिका केली. आता बघा, तेव्हा मी सांगितलं मी नोकरी करत होतो, मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये होतो, मी एक्झिक्युटिव्ह होतो. आणि ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये तुम्हाला रजा पटापट मिळत नाही. म्हणजे पुण्याला जर शो असेल ना, तर तेव्हा गाडी 1ला सुटायची, कारण घाटात कधी गाडी रात्रीचा 10चा प्रयोग असला तरी 1ला, आता 4ला सुट. पण मला त्या गाडीने जाता यायचं नाही, कारण मला हाफ डे मिळणं कठीण असायचं. मग मी 4 वाजता स्वतःच्या खर्चाने दादरला टॅक्सी पकडून जायचो. तेव्हा टॅक्सी होती 90 रुपये, आजही आठवतं. आणि मला प्रयोगाचं मानधन होतं 50 रुपये. मी 40 रुपये माझ्या खिशातून खर्च करून जायचो, अर्थात हे सरांकडे वगैरे, कारण माझी आवड होती. आणि नाही तर मी गाडीने गेलो असतो, त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. विषय असा आहे की मी नोकरी करणारा. आणि 1982 साली सखाराम बाइंडर आलं. त्याचे कलाकार सांगतो तुम्हाला: इंदुमती पैंगणकर, कानन कौशलताई, माया जाधव, चंदू पारखी, मी. आणि सखाराम विजय जोशी म्हणून पुण्याचे कलाकार होते. आता गंमत बघा, ही प्रेक्षकांनी ऐकावी, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असते. व्यावसायिक आलेलं नाटक, मी एकटा नोकरी करणारा, कानन कौशल संपूर्ण व्यावसायिक, माया जाधवताई संपूर्ण व्यावसायिक, चंदू पारखी संपूर्ण व्यावसायिक, आणि तो विजय जोशी म्हणून पुण्याचे. 25 प्रयोगानंतर त्या नाटकाचे 105 प्रयोग झाले 1982 साली. 25 प्रयोगानंतर अशी अवस्था होती. मला का कोणी सोडलं नाटक मला माहीत नाही. इंदुमती ताई नव्हत्या, त्यांच्या जागी जुईली देऊसकर आली. माया जाधव, ज्या चंपाचा मेन भूमिका करायच्या, त्या नव्हत्या. लालनताई स्वतः तो रोल करायला लागल्या. चंदू पारखी, त्यांनी काही कारणास्तव नाटक सोडलं होतं. त्यांच्या जागी राजा नाईक, फार दिग्गज कुणी कलाकार, ते आले. आणि जो सखाराम बाइंडर, विजय जोशी, त्यांनी नाटक सोडलं. त्याच्या जागी स्वतः कमलाकर सारंग सर काम करायला लागले. आणि मी, हे सगळे व्यावसायिक, आणि मी नोकरी सांभाळून 105 प्रयोग, एकही रिप्लेसमेंट नाही. सखाराम बाइंडर केलेला माणूस आहे. आणि हा किस्सा मी अभिमानाने सांगतो. याची कुठे नोंद होईल का रंगभूमीवर होईल की कोणाच्या हृदयात होईल मला माहीत नाही, पण माझ्या हृदयात नक्की. खूप छान. टिकून राहणं, समजून घेणं, हे मला वाटतं स्वतःच्या मोठेपणावरच अवलंबून आहे, आणि तो तुमच्याकडे आहे. आपण असंख्य नाटकं, चित्रपट, लिखाण खूप केलेलं आहे, पण तुमच्या मनाजवळचं कोणतं नाटक आहे? आणि बोल बाबी बोल.
त्यातला एखादा प्रसंग किंवा किस्सा सांगता येईल का आम्हाला? नाही, बोलबाबी बोलचा किस्सा तर एवढा प्रचंड आहे. बोलबाबी बोल ह्या नाटकाचं कथानक असं होतं की पूर्वीच्या काळी बघा, वडिलांच्या अधिपत्याखाली मुलं मोठी व्हायची. म्हणजे मुलांनी कुठल्या शाळेत जावं, कुठल्या कॉलेजमध्ये जावं, नोकरी लागल्यानंतर त्याला मिळणाऱ्या पगाराचं त्यांनी हे कसं करावं, आईच्या हातात आणून तो पगार द्यावा, स्वतःला खर्चासाठी कसं ठेवावं, मग त्याचं लग्न मुलगी आई वडील ठरवणार, मग त्यांनी लग्न करायचं, मग त्यांच्याबरोबर राहायचं, संसार करायचा, उगाच उजळण करायचं नाही, असं प्रचंड वडिलांचं एक, म्हणजे वडील विलन नव्हते, खलनायक नव्हते, पण वडिलांची भूमिका ही तशी ताठर असायची. अशा ताठर वडिलांच्या भूमिकेत कमलाकर सारंग आणि तो मुलगा बाबी म्हणजे मी. आणि ते नाटक हे मुलगा आणि वडील यांच्यातला संघर्ष, कधी मुलासमोर तोंड उघडून न शकणारे असं व्यक्ती आणि आईची होणारी दोघांच्या मधली घुसमट, अशा अप्रतिम विषयावरचं ते नाटक होतं. आणि ते नाटक लोक ढसाढसा रडायचे माझे काही प्रसंगांमध्ये, जेव्हा मला बायको सोडून जाते, वडिलांसमोर मी काही बोलू शकत नाही. तर ठाण्याचा प्रयोग होता आणि प्रयोग संपता संपता एक समोर कोणीतरी प्रेक्षकगृहात बेशुद्ध पडला असं कळलं. आम्ही कर्टन काढला, काय झालं कळायला मार्ग नाही. एक 5 मिनिटानंतर त्या मुलाला घेऊन, एक 24-25 वर्षाच्या मुलाला घेऊन तिचे बरोबरीचे लोक, प्रेक्षक, ते नातेवाईक होते काय मला आता आठवत नाही, ते वर आले आणि तो म्हणाला, मी बाबी आहे, माझी अवस्था तुमच्यासारखी आहे. त्याला म्हटलं, अरे बाबा, माझी अशी अवस्था नाहीये, हे मी कलाकार आहे, हे माझे आई वडील खूप चांगले आहेत, माझ्यावर अशा पद्धतीचं कुठलंही दबाव, ताण तणाव माझ्या घरात नाही आहेत. हे मी एक, ज्याला आपण परकाया प्रवेश म्हणतो, त्या भूमिकेत जाऊन, आणि ती जर आवडली असेल तर ही, मी म्हणतो, सगळ्यात मोठी दाद आहे. पण तू स्वतःला, त्याला असं वाटलं मी तोच आहे, मी तुम्हाला सांगत होता तुमच्यासारखीच माझी अवस्था आहे. तर म्हटलं, अरे माझी अवस्था ही नाटकातली आहे आणि तुझी अवस्था दुर्दैवाने तुझ्या सत्य जीवनातली आहे, पण त्यातून बाहेर पड. आई वडील कधी वाईट नसतात, त्याच्यामागे त्यांची मनोभूमिका वेगळी असते, पण आपण कुठल्या ह्याच्यातून जातो. आई वडिलांनी समजायला पाहिजे की आता बदलत्या काळात मुलगा वयात आल्यानंतर आपण कुठे आखडतं घेतला पाहिजे आपला स्वभाव, कुठे त्याला सैल सोडलं पाहिजे. हे तुझं बरोबर आहे. तर हा प्रसंग मी कधीच विसरू शकतो. अप्रतिम. बोलबाबी बोलमध्ये तो शेवटी वडिलांवरती उसळतो, पण त्याचं ते स्वप्न असतं आणि लोकांना वाटतं वडिलांवरती मिळते, कारण त्याची बायको सुद्धा जेव्हा त्याला सोडून जाते, ते वडील त्याला फार वाईट पद्धतीने बोलतात. काय निवडण्यात बसलास तू, गोखल्यांचा चंदू बघ, 2 लग्न केली आणि शिवाय बाहेर लग्न ती वेगळीच, नाहीतर तू बायको गेली माझा मुळमुळ मान खाली करून बसलास. तेव्हा असंही होता, तो वडिलांवर उसळतो आणि कधी वडिलांवरती आवाज न चढवलेला वडिलांकडे म्हणतो, कसं झालं माहितीये, घराला मॅन्युफॅक्चरिंग करू द्यायची नाहीत आणि इम्पोर्टिंग करू द्यायची नाहीत, आणि वरती सांगायचं जपान किती सुधारलाय पहा म्हणून. 20व्या वर्षापर्यंत मर्दानी खेळू द्यायची नाही, त्यांनी व्यायाम करू द्यायचं नाही, आणि 21व्या वर्षी गोखल्यांच्या चंदू बरोबर पुन्हा करायची. सगळ्याचा गोखल्यांचा चंदू कसा मजबूत दिसतो, गोखल्यांचा भूगोल, गोखल्यांचा इतिहास वेगळा, गोखल्यांचं अर्थशास्त्र वेगळं, याचा विचार कोणी करायचा. गोखल्यांच्या चंदूने मार दिला एखाद्याच्या पोराला, तर त्याचा बाप जाब विचारायचा मार खाणाऱ्या पोराच्याच बापाला. तुमच्यासारखं नाही, बाहेर मार खाऊन आलो तरी सुद्धा घरी मारच खावा लागलाय मला. धाडस सतत बंधनं घातलीत, याला घाबर, त्याला घाबर, याच्यापासून लांब राहा, त्याच्यापासून दूर राहा. मग मी आयुष्यात करायचं काय बाबा? यातून मी एकच शिकलो, घाबरणं. मी तुम्हाला घाबरलो, मी बायकोला घाबरलो, मी आईला घाबरलो, ज्याच्या हातात शस्त्र दिसलं त्याला घाबरलो. माणसाची मूलभूत गरज म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. तुमच्या विरुद्ध गेलो तर या तिन्ही गोष्टींपासून वंचित होण्याचा धाक हे तुमचं शस्त्र. आईचं शस्त्र म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल, आणि बायको जी सोडून गेल्यामुळे
तुम्ही मला नामर्द ठरवलं. तिचं शस्त्र म्हणजे तिचं स्त्रीत्व. भीतीचं बाळकडू तुम्ही मला पाजलात बाबा. भारत कधीही सुधारणार नाही हे तुमचं आणि तुमच्या पिढीतल्या बहुतेकांचं लाडकं मत. शतकोन शतके पद्धतशीरपणे शोषला गेलेला कुठला देश सुधारलाय? आपल्याकडचे दलित अजूनही ऊर बडवून घेतात आमच्यावर अन्याय होतोय म्हणून. पण बाहेर पडायचा कोणी प्रयत्न केलाय नाही, कारण त्यांना तुम्ही व्यसन लावलंय शोषण्याचं, सहन करण्याचं आणि त्या वेदनेतच समाधान मांडण्याचं. मला सुद्धा तुम्ही असंच व्यसन लावलं बाबा, शोषण्याचं, सहन करण्याचं. आणि खरं सांगू बाबा, त्या वेदना मी एन्जॉय करतो जितकं तुम्ही मला छळणं एन्जॉय करता तितक्याच. मी असाच राहणार बाबा, मी असाच राहणार. तुम्ही मेल्यावर सुद्धा. कारण अहो तुम्ही मेलात ना तर मी दुसरा बाप शोधीन, पण बाप कधीच होऊ शकणार नाही. कारण एखादा वाट चुकलेला बिंदू सुद्धा दिशा होऊ शकतो, पण त्या दिशेला सूर्य कधीच उगवत नाही बाबा. पण तुम्ही मात्र खरे बाप झालात. तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा मानायला लावली तुम्हाला, पण माझ्या पूर्वेला सूर्याला कधीच उगवू दिलं नाही. मी असाच राहणार बाबा, फोळसट, फेकड, कधी बोलू न शकणारा, व्यक्त न होऊ शकणारा बाबी. सर हलवून टाकलं. याच डायलॉग नंतर तो मुलगा बेशुद्ध पडला होता. हो ना, खूप छान सर, खूपच छान गप्पा झाल्या आणि तुमचं बोलणं अगदी मनाला भिडलंय. मंडळी, प्रत्येकाने पाहावा असा एपिसोड आहे, प्रत्येक कलाकाराने पाहावा असा एपिसोड आहे. खूप काही शिकायला मिळणार आहे तुम्हाला. नक्की पहा आणि खूप शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच ग्रेट कलावंतासोबत. धन्यवाद.